म्हणजे सर्वात आधी मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो। कारण या बजेटमध्ये, या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे। सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून या ठिकाणी हा अर्थसंकल्प सादर केलाय। याच्यामध्ये 9 घटक, विशेष करून 9 घटकांना न्याय देणारा हा नवरत्न अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण यामध्ये शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला भगिनी आहेत, लाखो युवक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहेत। आणि मग बाकी इतर ज्या काही योजना आहेत त्या आहेतच सर्वसामान्यांसाठी। हे सर्वसामान्य माणसाला आवश्यक ज्या बाबी आहेत त्याच्यावर या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे। करदात्यांना मोठ्या प्रमाणात सवलत दिलेली आहे। सर्वसामान्य करदाते, मध्यमवर्गीय करदाते यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा आहे। जे 50,000चं डिडक्शनचं 75,000चा त्याला स्लॅब 75,000 मर्यादा वाढवली आहे। त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जवळपास 17,500 रुपये प्रत्येकाला वर्षाला त्याचा फायदा होईल। आणि ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे सर्वसामान्याला जीवनावश्यक बाबी आहेत, म्हणजे 80 कोटी लोकांना 5 वर्ष मोफत रेशन दिलं, त्यामध्ये 3 कोटी लोकांना नवीन पंतप्रधान आवास योजना, त्यातली 1 कोटी जी आहेत ती शहरी भागामध्ये योजना करतील, त्याच्या PM आवास योजना। त्याचबरोबर 3 लाख कोटी रुपये महिला भगिनींसाठी, मुलींसाठी योजना केलेल्या आहेत। 1.5 लाख कोटी तरतूद शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेली आहे, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेली आहे। आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर देखील 3 लाख कोटी रुपये त्याची तरतूद केलेली आहे। आणि एकंदरीत आज जर आपण पाहिलं तर ज्या इतर योजना आहेत त्या योजनांमध्ये देखील जे सर्वसामान्य माणूस रोजचं हाताळतो, रोजच्या जीवनामध्ये त्याला ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यावर देखील फोकस केला आणि त्यावर ते कर देखील कमी केलेले आहे। महाराष्ट्र हा काय अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आहे का? विरोधकांना माझं एवढं सांगणं आहे, हा देशाचा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्र काय देशाच्या बाहेर आहे का? या सर्व योजना या महाराष्ट्राला लागू आहेत आणि आपण सगळ्यात मोठे करदाते आहोत। टॅक्स पेअर महाराष्ट्र जास्त टॅक्स भरतो आणि त्या करदात्यांना जास्तीचं टॅक्स भरणारे म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर करदाते आहेत, त्यांना त्याचा लाभ होणार आहे। जी शहरी भागामध्ये घरं 1 कोटी बांधणार आहेत, आपल्याकडे जास्ती शहर आहेत, त्याचा फायदा आपल्याला होणार आहे। युवक ज्या आपल्याकडे जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। शेतकरी जे आहेत, आपणही शेतकऱ्यांना प्राधान्य दिले, शेतकऱ्यांसाठी देखील 1.5 लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। आणि महिलांचं आपण आता महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतलाय आणि त्याला हा पूरक असा महिलांना देखील या बजेटमधून जे पैसे मिळणार आहेत आणि ज्या ज्या काही योजना आहेत या योजना सगळ्या महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांना